तुमच्या बाळाला जर बसायला, चालायला, बोलायला उशीर होत असेल तर ही सेरेब्रल पाल्सीची लक्षणे असू शकतात. या व्हिडिओमध्ये आपण सेरेब्रल पाल्सीची लक्षणे, कारणे आणि ट्रीटमेंट विषयी जाणून घेऊयात. सेरेब्रल पाल्सीचे मुख्य कारण म्हणजे वाढत्या वयात मेंदूला कोणत्याही कारणाने इजा होणे. जी मुलं जन्माच्या वेळी लगेच रडत नाहीत किंवा ज्यांचं वजन जन्माच्या वेळी 2 किलोपेक्षा कमी असतं किंवा जी बाळं गर्भाशयातच शी करतात म्हणून त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो किंवा जन्मानंतर ज्या मुलांना दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी साखरेचं प्रमाण रक्तात कमी होतं, तसेच गर्भावस्थेत आईला काही इन्फेक्शन झाले तर मुलाला सेरेब्रल पाल्सी होण्याचा धोका वाढतो. सेरेब्रल पाल्सीची लक्षणे सहसा पहिल्या 1 ते 2 वर्षातच दिसतात. ही मुलं उशिरा बसतात, चालतात आणि बोलतात, म्हणजेच यांच्या मेंदूचा विकास मागे असतो किंवा कमी असतो. या मुलांचे स्नायू खूप कडक होतात, हातपाय ताठ राहतात, कधी कधी तर हातपाय वाकवणे सुद्धा कठीण होते. काही मुलांचे स्नायू खूप सैल असतात, लूज असतात किंवा काही मुलांच्या हातापायात बॅलन्स राहत नाही आणि चालता चालता वारंवार ते अडखळतात किंवा पडतात. या मुलांना हातात वस्तू पकडायला, बसायला आणि जेवायला त्रास असतो. जेवताना या मुलांना वारंवार ठसका लागतो आणि कधी कधी यांना चावायला त्रास असल्यामुळे मूल मोठे झाले तरी यांना जेवण बारीक करून द्यावे लागते. काही मुलांची लाळ सतत गळत राहते आणि काही मुलांना इपिलेप्सीचा म्हणजेच वारंवार फिट येण्याचा किंवा झटके येण्याचा त्रासही असतो. पालकांनो, ही लक्षणे जर तुमच्या मुलामध्ये असतील तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. लवकर निदान खूप महत्त्वाचे आहे. सेरेब्रल पाल्सी समूळ नष्ट करता येत नाही, पण उपचाराने लक्षणे नियंत्रित होतात आणि मुलं स्वावलंबी होण्यासाठी मदत होते. ही मुलं लवकर बसावी, चालावी यासाठी फिजिओथेरपी करावी लागते. तसेच मुलं जर उशिरा बोलत असतील तर त्यांना स्पीच थेरपीचाही आधार घ्यावा लागतो. जी मुलं स्वतःची कामं स्वतः करू शकत नाही अशा मुलांसाठी ऑक्युपेशनल थेरपी सुद्धा असते, ज्यामध्ये ती मुलं स्वावलंबी झाली पाहिजे यासाठी आपला प्रयत्न असतो. काही मुलांना हातापायातील कडकपणा कमी करण्यासाठी, लाळ गळणे कमी करण्यासाठी आणि झटके येत असतील तर ते थांबवण्यासाठी औषधे सुद्धा द्यावी लागतात. ज्या मुलांच्या पायामध्ये खूप कडकपणा आहे आणि ते पंजावर चालत आहे अशा मुलांसाठी काही पायाच्या शस्त्रक्रिया कराव्या लागतात किंवा पायाच्या मसल्समध्ये बोटॉक्स इंजेक्शन द्यावे लागते, जेणेकरून त्याची फ्लेक्झिबिलिटी वाढली पाहिजे. गरज पडल्यास काही मुलांना ब्रेसेस आणि व्हीलचेअरचा सुद्धा आधार घ्यावा लागतो. सेरेब्रल पाल्सी असलेली मुलंही प्रेम, समर्थन आणि योग्य उपचाराने खूप काही साध्य करू शकतात. त्यामुळे जागरूक राहा आणि अशी लक्षणे दिसल्यास त्वरित पेडियाट्रिक न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घ्या.